शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचे भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्र नीलाबुधाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंजनम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमनम दुसरे चरण संतांची आ त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्रभूषण शांतीब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा गोड उत्कृष्ट अभंग सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा असून या अभंगामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज भगवान भोलेनाथाचं वर्णन करतायत. पहिल्या चरणामध्ये महाराज वर्णन करतायत तो शिव कसा आहे तर तो शिव भोळा आहे भोळा. पुढे महाराज सांगतात तो भोळा नसून चक्रवर्ती राजा आहे. आणि एवढंच नाही भगवान भोलेनाथाचं नामस्मरण केलं रे केलं की त्याचे पाय आपल्या हृदयामध्ये साठवलेले आहे. म्हणून पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात त्याचे पाय माझे चित्ती. आणि दुसऱ्या चरणामध्ये महाराज असं सांगतात त्याचं नामस्मरण केलं रे केलं नुसतं मुखाने शिव शिव म्हटलं रे म्हटलं आणि प्रत्येकाला ज्या कामाची आणि क्रोधाची भीती आहे ना ते काम आणि क्रोध नाहीसे होतात पळून जातात. म्हणून वाचे वदता शिवनाम तया न बाधे क्रोध काम. आणि तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात जर त्या भोलेनाथाचं वर्णन केलं त्या भोलेनाथाला पाहिलं रे पाहिलं का 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. ते 4 पुरुषार्थ म्हणजे असे धर्म अर्थ आणि काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ आपल्याला प्राप्त होतात नुसतं त्या भोलेनाथाचं दर्शन घेतलं तरी. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात प्रत्येकाला ज्या काळाची भीती आहे ना तो काळ नाहीसा होतो फक्त भोलेनाथाचं नामस्मरण केलं. मग एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचे भेव
अभंगाच्या ठळक बातम्या तुमच्या समोर ठेवल्या. उर्वरित वेळात आपल्याला अभंगाचा अर्थ पाहायचा आहे. अभंगाकडे वळण्याच्या अगोदर थोडासा परिहार देणं तो म्हणजे असा, अतिशय गोड अतिशय पवित्र असं श्री क्षेत्र उंबरखेड. आणि या उंबरखेड गावामध्ये श्री क्षेत्र सिद्धेश्वर भगवान भोलेनाथाचं या ठिकाणी मंदिर आहे. मला असं वाटतं या गावामध्ये नुसतं महाशिवरात्र साजरी होत नाही, तर मला तरी वाटतं पाठीमागे एकादशीला आलो तुम्ही. पुन्हा या ठिकाणी योग आमच्या विलास भाऊंनी आणि आप्पा भाऊ डोखळे या दोघांनी पुन्हा आणून दिला. आणि त्यांनी त्यांच्या विनंतीला तुम्ही सर्वांनी मान दिला म्हणून सगळ्या भजनी मंडळाच्या अगोदर दंडवत करतो बरं का. रमेश महाराज सगळ्यांना दंडवत करतो. या ठिकाणी पुन्हा येण्याचा योग आला. आज या ठिकाणी भगवान भोलेनाथाचं आपल्याला वर्णन करतंय. इतर दिवशी आपण अभंग घेतला तर काही पण बोलू शकतो, पण या ठिकाणी असं आहे आजच्या दिवशी फक्त भोलेनाथ महाराजांचंच वर्णन करायचं, भगवान शंकराचंच वर्णन करायचं आहे. मग नाथ बाबा या अभंगामध्ये काय सांगतात हे आपल्याला पाहायचं आहे. मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे या वार करे संताचा वार करे संताचा या वार करी संताचा या वार करी संताचा अरे या वार करी संताचा या वार करी मस्तक हे पायावरी वार करे संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरी वार करे संताचा वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. या ठिकाणी अतिशय आनंद वाटतो, अतिशय गोड वातावरण आहे. आणि या वातावरणामध्ये गावातील भजनी मंडळ नवतरुण आहे आणि भजनी मंडळ एकापेक्षा एक आहे नाही का. या ठिकाणी काय नाव महाराजांचं, विजय यात्री महाराज असतील, राहुल महाराज पानसरे असतील, माझ्याबरोबर आमच्या चांदवड तालुक्याचं वैभव लक्ष्मण महाराज पवार आसरखेडे हे पण आलेले आहेत. त्यांना मी धन्यवाद देतो. या ठिकाणी शाश्वत महाराज अतिशय गोड गळा आहे त्यांचा, अतिशय आवाज भारी बरं का. असं जर व्यवस्था अतिशय मी काढून घेतला असतं गळात, अतिशय गोड आवाज आहे, अतिशय म्हणणी भारी आहे. दत्तूभाऊ महाराज या ठिकाणी, शांताराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, दिनकर महाराज, संतोष महाराज, शंकर महाराज, मनोहर महाराज, नारायण महाराज, बबलू महाराज, ते दोन काय महाराज, ये ऋषिकेश महाराज, जयेश महाराज, रमेश महाराज, रमेश महाराज, माणिक महाराज पानसरे बरोबर, शंकर महाराज आणि विनेकरी बाबा, गणपत बाबा सगळ्यांना दंडवत करतो. आणि आपले मृदुंगाचार्य जुनगरे महाराज अतिशय गोड मृदुंग वाजवतात. अगोदरच त्यांना फुल घाम आलेला आहे, वाजून वाजून गरम होतं ना. आणि या ठिकाणी साहेबराव अण्णांचे नाव माझी पहिली भेट झालेली अण्णाला. आणि या ठिकाणी अतिशय गोड अशी साऊंड आहे. आणि या ठिकाणी ठोकेसर यूट्यूब चॅनलचे मालक या ठिकाणी आलेले, त्यांना सर्वांना एकदा धन्यवाद देतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. तत्पूर्वी ह्या दोन चिरंजीवांचं पुन्हा मनापासून धन्यवाद करतो. या वयात सहसा कोणी टाळ घेऊन उभं राहत नाही, पण त्यांचं कौतुक करावं लागेल. त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि तुम्ही सर्वच मायबाप या ठिकाणी अतिशय दिवसभर कष्ट करून काम करून शेतीमध्ये आणि या ठिकाणी येऊन बसलात ना,
तुमच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. मग अभंग श्री संत एकनाथ महाराजांचा असून एकनाथ महाराज या अभंगामध्ये सांगतात भगवान भोलेनाथाचं वर्णन करतात. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल एकनाथ महाराज कोण हो, एकनाथ महाराज काय होते हो, एकनाथ महाराजांचा अधिकार काय होता तो आपल्याला सुरुवातीला पाहायचा आहे. संत एकनाथ महाराज त्यांना शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हटलं गेलं. का म्हटलं गेलं शांती ब्रह्म एकनाथ महाराज? कारण का तर संत एकनाथ महाराज हे अतिशय शांत स्वभावाचे होते. त्यांना रागच येत नव्हता. राग आणण्याचा प्रयत्न केला अनेकांनी, परंतु त्यांना रागच येत नव्हता. अनेकांनी पैसे देऊन राग आणण्याचा प्रयत्न केला, पण शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना कधी राग आला नाही. एकदा असा प्रसंग घडला, एक 9 तरुण नाथ बाबा स्नानाला जात होते आणि एक 9 तरुणाने चेष्टा करण्याचं ठरवलं. तर त्या नाथ बाबांच्या अंगावर 108 वेळा एक यवन थुंकला, पण नाथ बाबांना तरी राग आला नाही. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला. महाराजांनी गोड प्रमाण दिलं. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. तो यवन 108 वेळा महाराजांच्या अंगावर थुंकला, परंतु महाराजांना राग आला नाही. अनेकांनी प्रयत्न केला महाराजांना राग यावा. एकाला असे पैसे दिले, नाथ बाबा त्या ठिकाणी देवपूजा करत होते आणि एकाने सांगितलं का नाथ बाबांना राग आणायचा आहे. मग त्या ठिकाणी नाथ बाबांना राग कसा होईल, त्यावेळेस एका यवनाला एकाने पैसे दिले आणि नाथ बाबांना राग आणायचा आहे म्हणून नाथ बाबा त्या ठिकाणी पायात चपला घालून नाथ बाबा पूजा करताय आणि तो यवन पायात चपला घालून नाथ बाबांच्या देव्हाऱ्यापाशी गेला आणि नाथ बाबा त्या ठिकाणी देवपूजा करत होते ना, त्या ठिकाणी जाऊन उभा राहिला. पण त्या ठिकाणी नाथ बाबांना राग आला नाही. नाथ बाबांनी हसून म्हटलं, वाह, तुम्हाला चप्पल काढायची सुद्धा भान राहिलं नाही, एवढे तुम्ही देवपूजेत तल्लीन आहात, एवढी तुम्हाला देवाची आवड आहे. नाथ बाबांनी त्याला आपल्या मांडीवर बसून घेतलं. हा नाथ बाबांचा अधिकार आणि ते नाथ बाबा आज भोलेनाथाचं वर्णन करतायत. विठाल एरवी पाहिलं तर नाथ बाबा हे कुणाचे भक्त आहे? नाथ बाबा हे भगवान विष्णूचे भक्त आहे. मग तुम्ही असं म्हणाल, नाथ बाबा जर भगवान विष्णूचे भक्त आहे आणि ते भगवान भोलेनाथाचं वर्णन करतायत, मग नाथ बाबांनी काही पक्ष बदलावला का? पक्ष बदलावतात ना काही काही. पण आपल्याला संत महात्म्यांना, माळकरी माणसाला कोणताही पक्ष असो, घड्याळावाले आले तर सांगायचं घडी घडी काळ वाटयाची पाहे, पंजावाले आले तर उभारीला हात जगी जाणविली मात, कमळावाले आले वचन ऐका कमळापती. आपल्याकडे सगळे आले तर आपल्याला सगळे सारखे. नाथ बाबांनी पक्ष बदलवला नाही. नाथ बाबांनी त्या भोलेनाथाचं वर्णन केलं. का वर्णन केलं तर भगवान महादेव हा सगळ्यात मोठा महादेव आहे. का महादेव मोठा आहे? भगवान भोलेनाथांना मोठा महादेव का म्हटलं? ज्या वेळेस असा प्रसंग घडला, मला तरी वाटतं समुद्र मंथन झालं ना, त्यावेळेस मंद्राचल पर्वत त्या ठिकाणी समुद्र मंथन करत होते मंद्राचल पर्वताने, आणि वासुकी त्या ठिकाणी दोर लावलेला आहे. एका बाजूने राक्षस आहे, एका बाजूने देव आहे आणि घुसळण करतायत. घुसळण करता करता 14 रत्न बाहेर पडली. 14 रत्नापैकी अनेक रत्न आहे, त्यापैकी अमृत रत्न आहे, त्यापैकी
दारू सुद्धा निघाली बरं का त्या समुद्र मंथनात, म्हणून तर वरती असते ना ती. मग त्या ठिकाणी राक्षसांनी त्या ठिकाणी अमृत पळवण्याचा प्रयत्न केला, पण देवांनी मात्र अमृत हाती लागू दिलं नाही. फक्त ज्या ठिकाणी कुंभमेळा भरतो ना त्या ठिकाणी त्या अमृताचे थेंब पडलेले आहे. मग आपल्या त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा भरतो ना त्यावेळेस त्या राक्षसांनी हिसकावून घेतलं देवापासून. त्यावेळेस उज्जैनीला एक थेंब पडला, त्र्यंबकेश्वरला एक, प्रयागला एक, आणि काशी विश्व ऐरावत अनेक असे रत्न लक्ष्मी त्या ठिकाणी निघालेली आहे. मग सर्वच रत्न त्या ठिकाणी 14 रत्न बाहेर आले आणि त्या ठिकाणी त्या समुद्र मंथनातून विष बाहेर आलं. आणि मग ते विष कोणी घ्यायचं, विष आता कोण पेणार. त्यावेळेस सर्व देव देवता विनंती करू लागले, पण एकही देव मात्र विष घेण्यासाठी तयार नव्हता. मग माझ्या महादेव भोलेनाथांनी ते विष प्राशन केलं. म्हणून आपण आरतीमध्ये म्हणतो का नाही, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. भगवान भोलेनाथांनी ते विष प्राशन केलं. म्हणून देवांचाही देव म्हणजे महादेव आहे. म्हणून भगवान शंकरांना महादेव म्हणतात. विठ्ठल आता प्रसंग आठवलाच तर विलास भाऊ सांगूनच जातो प्रसंग. या ठिकाणी भगवान भोलेनाथांनी विष प्राशन केलं. मग सर्व अंगाची दाही होऊ लागली भगवान भोलेनाथांची. मग प्रसंग असा घडला, मग काही भक्तांनी भस्म आणून दिला. मग भस्म कसा लावत होते अण्णा, मेलेल्या माणसांचा भस्म भगवान शंकरांनी लावला. का तर त्या शरीराची दाही कमी झाली पाहिजे, आग कमी झाली पाहिजे म्हणून. म्हणून एकाने युक्ती केली, काहींनी सर्प आणून दिला. सर्प का आणला, भगवान भोलेनाथांच्या गळ्यात का सर्प आहे तर याचं कारण एकच आहे की दाह शांत झाला पाहिजे, आग शांत झाली पाहिजे. म्हणून सर्पाच्या अंगी गारवा राहतो. म्हणून त्या ठिकाणी भगवान भोलेनाथाच्या गळ्यामध्ये सर्प आणून दिला. मग तरी दाह शांत झाला नाही. मग तिकडे प्रसंग असा घडला, भगीरथ राजाने प्रतिज्ञा केली गंगा पृथ्वीवर आणायची होती. मग काहींनी असा प्रयत्न केला, ही गंगा जर पृथ्वीवर आली तर जमीन छेदून पार खाली जाईल. त्यामुळे असा प्रसंग घडला. भगवान भोलेनाथांच्या डोक्यावर ती गंगा बसवली. मग भगवान भोलेनाथांनी ती गंगा का धारण केली तर आपला दाह शांत झाला पाहिजे, शरीराची आग शांत झाली पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी भगवान भोलेनाथांनी आपल्या डोक्यावर गंगा धारण केली. पण पुढे असा प्रसंग घडला, गंगा ही श्री रूपाने आली आणि ती भगवान भोलेनाथांच्या जटामध्ये जडून बसली. आणि मग आता त्या ठिकाणी भगवान भोलेनाथ घरी चालले. घरी गेल्याच्या नंतर पार्वती आई साहेबने पाहिलं, पार्वती आई साहेबने पाहिलं आपले मालक या ठिकाणी आलेले आहे. मग पार्वती आई साहेबने आरती घेतली. आरती घेतल्याच्या नंतर आता गळ्या अक्षण करणार बा भगवान भोलेनाथांना. त्या पाहिलं बा ही गंगा ही श्री भगवान भोलेनाथांनी डोक्यावर ठेवली, मी असून या स्त्रीला डोक्यावर घेतलं. मग पार्वती आई साहेबला राग आला. मग भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी निघाले आणि आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये कुठं आले, त्र्यंबकेश्वर इथं. त्र्यंबकेश्वरला गेले की तुम्ही सर्व गेले ना. आपला नाशिक जिल्हा फार पवित्र आहे बरं का. आणि त्या नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर इथे आले आणि त्र्यंबकेश्वर बसा त्र्यंबकेश्वर इथे आल्याच्या नंतर ब्रह्मगिरी पर्वतावर भोलेनाथ गेले. आणि मग तिकडे प्रसंग असा घडला, आता नारद महर्षी आणि पार्वती आई साहेबची भेट झाली. आपले मालक काही घरी येत नाही. मग इकडं नारायण नारायण म्हणत नारद महर्षी आई साहेबांना सांगू लागले, पार्वती आई साहेबांना, काय आता जर भोलेनाथांना परत आणायचं असेल, ती गंगा उतरवायची असेल तर तुम्हाला एकच करावं लागेल, काय गायीचं रूप धारण करावं लागेल. आणि त्या ठिकाणी गौतम ऋषी राहतात ना, त्या गौतम ऋषीच्या हाताने गाय मिली पाहिजे. आणि गाय मिल्याच्या नंतर ते पातक त्या गौतम ऋषींना लागलं पाहिजे. आणि गौतम ऋषींना जर ते पातक लागलं त्यावेळेस भगवान भोलेनाथ ती गंगा खाली सोडतील. मग पार्वती आई साहेबने गायीचं रूप घेतलं. त्या ठिकाणी गौतम ऋषी तपश्चर्या करत होते. आणि योग असा गौतम ऋषींची शेती अशी होती,
जर सकाळी भात पेरला तर दुपारी ते सोंगत होते. जुन्या काळामध्ये भात जर पेरला तर दुपारी सोंगत होते. अशी त्यांची शेती होती गौतम ऋषींची. पण प्रसंग असा घडला का त्यांच्या शेतामध्ये ती गाय आली आणि काही केलं ती गाय जाईना. मग पुढे प्रसंग असा घडला, गौतम ऋषींनी एक गवताची काडी उचलली आणि त्या गायीला मारली. तेवढ्यामध्ये ती गाय मेली. गोहत्येचं पातक गौतम ऋषींना लागलं. मग आता करायचं काय? मग भगवान गंगेची आराधना केली. मग काही ब्राह्मणांनी असं सांगितलं, आता तुम्हाला जर गंगेचं स्नान घडलं ना तर मग हे पातक नाहीसं होईल. मग गंगेची आराधना केली, पण गंगा मात्र त्या जटातून उतरायला तयार नव्हती. मग एकाने आयडिया दिली, गंगा ही भगवान भोलेनाथाच्या जटामध्ये आहे ना, मग आता तुम्ही एकच करा. काय? त्या भोलेनाथाची आराधना करा. मग भोलेनाथाची आराधना त्या गौतम ऋषींनी केली आणि मग भगवान भोलेनाथांनी ती गंगा जात नव्हती, मग आपली जटा त्या ठिकाणी ब्रह्मगिरीवर आपटली. गेलाय तुम्ही ब्रह्मगिरीला? त्या ब्रह्मगिरीवर जटा आपटलेली पहा. ब्रह्मगिरीवर जटा आपटली, तिथून गंगाधारातून गंगा निघाली. गंगा आता धो करते. आता गंगेचं पाणी आवरे ना, मग त्या ठिकाणी गौतम ऋषीने गवत गोळा केलं. गवताला कुश असं म्हणतात. मग गवताची पेंडी तयार केली आणि त्या ठिकाणी कुश चौबाजूने लावलं, गवत लावलं. गवताला कुश म्हणतात, म्हणून त्या ठिकाणी कुशावरती स्नान पडलेलं आहे. कुशावरती त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. म्हणून आपण म्हणतो कुशावरती करता स्नान ज्याचे कैलासी राहणे. नुसता ब्रह्मगिरीचा डोंगर पाहिला आपण, पर्वत पाहिला तर काय होतो महाराज? दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. दया नाही यमपुरी, दया नाही यमपुरी, दया नाही यमपुरी. सिद्धेश्वर महाराज की जय. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. दया नाही यमपुरी, दया नाही यमपुरी. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. अतिशय गोड प्रमाण महाराजांनी दिलं. त्या ठिकाणी गौतम ऋषींनी कुश लावली, म्हणजे गवताच्या पेंड्या आडव्या लावल्या आणि कुशावर्त तयार झालं. म्हणून आजही त्या ठिकाणी आपण कुशावर्तामध्ये स्नान केल्याच्या नंतर आपलं पातक नाहीसं होतं. एवढंच नाही तर पुढे ती गंगा कुशावर्तापासून आपल्या नाशिकमध्ये त्या ठिकाणी रामकुंडावरती आली आणि त्या गंगेलाच गोदावरी असं नाव पडलं. का गोदावरी नाव पडलं? तर गोहत्येचं पातक गेलं म्हणून तिला गोदावरी असं नाव पडलं. म्हणून त्या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य असं आहे, भोलेनाथ महाराज त्या ठिकाणी महादेव का म्हणतात? तर त्याचं कारण एकच आहे, जगातील कोणीच विष पिऊ शकलं नाही, पण माझ्या भोलेनाथांनी त्या ठिकाणी विष पेले म्हणून त्यांना देवांचा देव महादेव असं म्हणतात. विठ्ठल नाथ बाबा वर्णन करतायत. नाथ बाबा सांगतात तो शिव कसा आहे. शिव म्हणजे काय हो? शिव म्हणजे स्पर्श करणे. शिव म्हणजे मर्यादा. तुमची शिव साकुऱ्यापर्यंत, साकुऱ्याची शिव इथपर्यंत, याला शिव म्हणतात. शिव म्हणजे स्पर्श करणे आणि शिव म्हणजे जीव आणि शिव एकत्र येणं, याला शिव असे म्हणतात. विठ्ठल मग भगवान भोलेनाथ कसा आहे? तर भगवान भोलेनाथ भोळा आहे, भोळा. मग नाथ बाबा या ठिकाणी अभंगाच्या पहिल्या चरणात नाथ बाबा भोलेनाथांचं वर्णन करतायत. शिव शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती.
भोळा चक्रवर्ती शिव 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 भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती आय वाचे वदता शिवनाम शिवनाम वाचे वदता शिवनाम त्याचे पाय माझे चिती त्याचे पाय माझे चिती त्याचे पाय माझे चिती त्याचे पाय माझे चिती वाचे वदता जीवनाम वाचे वदता जीवनाम नाथ बाबा या अभंगामध्ये आपला अनुभव व्यक्त करतात. नाथ बाबांना जो अनुभव आला ना तो नाथ बाबा या अभंगामध्ये वर्णन करतात. तो शिव कसा आहे, तो शिव भोळा आहे. तो शिव कसा आहे, चक्रवर्ती राजा आहे. मग अनुभव आल्याशिवाय नाथ बाबांनी सांगितलं नसतं ना. कोणतंही काम करायचं असले तर आपल्याला अनुभव पाहिजे का नाही. आता मला पखवाज वाजवता येत नाही, मी म्हणायचं मला थाप, चालतं का असं नाही. मला जर गायन येत नाही, मी म्हणायचं काय सोर आहे तुमचा, तुम्ही अगोदरच कलावती सोर काढले का, असं अगोदरच बैरवी बनले का तुम्ही, असं मला बोलायचा अधिकार नाही. त्या ठिकाणी अनुभव लागतो. मग काय झालं, शाश्वत महाराज एकाचं नुकतंच लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर तो नोकरीला होता. नोकरीला असल्यामुळं त्याच्या साहेबानं त्याला विचारलं का रे लग्नाच्या अगोदर तुझी तब्येत चांगली होती, मग लग्न झाल्याच्या नंतर असा का झाला. तो म्हणे काय करावं साहेब, घाईघाई कोरोनात लग्न झालं आणि कोरोनात लग्न झाल्याच्या नंतर घाईघाई नवरी पाहिली आणि घाईघाई लग्न करून टाकलं. घरच्यांनी पाहिलंच नाही मुलगी कशी होती असं. मग तो साहेब म्हणे नेमकं काय झालं. काय नाही साहेब, जेवायला बसलो, भोजनाला बसलो का नुसती कटकट घालती बाई, मग त्याच्यामुळं जेवणच जात नाही अशी तब्येत झाली. मग तो साहेब म्हणे आता असं नाही करायचं, तू जेवायला बसला का फक्त म्हणायचं आजची भाजी फारच भारी झाली बा, आजची भाजी अशी भाजीच झाली नाही, फक्त असं म्हणायचं, दुसरं काहीच म्हणायचं नाही. बरं का शाश्वत महाराज, आजची भाजी फारच सुंदर झाली. मग त्यानं तेवढं लक्षात ठेवलं. तो घरी आला बा आणि बायकोनं भोजन वाढलं. त्याला भोजन वाढल्याच्या नंतर जेवायला बसला आणि त्या साहेबाची आठवण आली आणि बस तो म्हणे आजची भाजी फारच छान झाली बा, आजची भाजी अशी भाजीच झाली नाही. जेव्हा बायकोचा पारा चढला, बायको म्हणे रोज मी भाजी करते तुम्हाला गोड लागत नाही, आज शेजारणीकडून भाजी आणली तर कायच वर्णन कर. याला अनुभव लागतो. असा अनुभव पाहिजे का, तर असा अनुभव नाही, तर अनुभव आपल्याला आला पाहिजे. तो नाथ बाबांना अनुभव आला आणि नाथ बाबा या अभंगामध्ये वर्णन करतात तो शिव कसा आहे, तर तो शिव भोळा आहे. विठ्ठल मग भोळा का म्हटलेला आहे, तर भगवान भोलेनाथ एवढे भोळे आहे ना. किती भोळे आहे तुम्हाला प्रत्येकाला माहीतच आहे. त्या भस्मासुराचं उदाहरण, त्या भस्मासुराला वरदान देऊन टाकलं. तो भस्मासूर भगवान भोलेनाथांच्या पाठीमागं लागला आणि एक दिवस भगवान भोलेनाथांच्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी निघाला, नाही का. तुम्हाला अनेक कथा भाग माहिती, फक्त मी एकच मुद्दा सांगतो आणि पुढे चालतो. काय झालं, रावण तुम्ही पाहिलाय ना, रावणाची लंका म्हणजे फोटोमध्ये बरं का, फोटोमध्ये काय झालं, रावणाची लंका कोणाची होती, सोन्याची लंका होती, बरोबर आहे. मावशी गडबड गोंधळ करू नका, पुढे या, चला तिथं रस्ता ठेवा. हॅलो हॅलो, ऐका ऐका, रस्त्यात बसू नका, जागा राहू द्या. मंदिरात जागा आहे, चला मंदिरात येऊन बसा.
रस्त्यात बसू नका. विठाल रस्त्यातले उठून अरे विठाला 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 विठाला. ऐका, आता येणारे जाणारे लक्ष देऊ नका. आपल्याला थोडक्यात आपला थोडक्यात मुद्दा पाहायचा आहे. काय झालं? ती लंका होती ना, ती रावणाची नव्हती. मग ती लंका कोणाची होती? तर भगवान भोलेनाथांची लंका होती. काय झालं? भगवान भोलेनाथांचं लग्न झालं आणि पार्वती आई साहेबने काहीतरी राहण्यासाठी जागा मागितली. त्यावेळेस भोलेनाथ बाबांनी त्या ठिकाणी भगवान भोलेनाथांनी ते सोन्याची लंका बांधली आणि सोन्याची लंका त्या ठिकाणी स्थापन केल्याच्या नंतर आता कोणतंही आपण घर असो काही असो त्याच्या अगोदर काय करतो? वास्तुशांती. मग वास्तुशांतीसाठी असा चांगला ब्राह्मण पाहिजे, असा महापंडित पाहिजे. मग या पृथ्वी तलावर असा ब्राह्मणच नव्हता. कसा? रावणासारखा. रावण ब्राह्मण होता बरं का. त्याची आई राक्षसीन होती पण बाप मात्र त्याचा ब्राह्मण होता. असा महापंडित, असे वेद म्हणायचा रावण, का असे वेद कोणीच म्हणत नव्हता. शास्त्रयुक्त. तो काय आताच्या कलियुगातला ब्राह्मण नव्हता. आताच्या कलियुगातली फार अवघड आहे बरं का. काय झालं? उदाहरण आठवलं म्हणून सांगतो बरं का महाराज. असे आता आपले काही मुलं आणि ब्राह्मणांचे काही मुलं एकत्र खेळत होते. खेळता खेळता अचानक योग असा, त्या ब्राह्मणाच्या पोरानं आहे ना एका कुत्र्याला दगड मारला. कुत्र्याला दगड मारल्याच्या नंतर कुत्र्याचं पिल्लू असं टपकन पडलं. आणि मग त्या ब्राह्मणाच्या पोरानं घरी जाऊन सांगितलं, या मराठ्याच्या पोरांनी ना कुत्र्याला दगड मारला आणि कुत्रं जागेवर गेलं बा. आता झालं ना त्यांच्या घराघरात तिथं ब्राह्मणांचं मोठ्या व्यक्तींचं भांडण चालू झालं. भांडण चालू झाल्याच्या नंतर हे लोक म्हणे आपल्या मुलांकडून कुत्रा मेला, आपलं पातक झालं, आता ब्राह्मणाकडे जाऊन काहीतरी विधी केला पाहिजे. मग ब्राह्मणानं पंचांगण काढलं आणि मग ब्राह्मणानं पंचांगण काढल्याच्या नंतर ब्राह्मण म्हणे तुमच्याकडून कुत्र्याचं पिल्लू मेलं ना, आता तुम्हाला सोन्याचं कुत्रं अर्पण करावं लागेल. हे म्हणे घरी येऊन या पोरांना मारायला लागले. त्यांच्या पोराला म्हणे भडव्या हो, त्या ठिकाणी तुम्ही असं जर केलं नसतं तर आज सोन्याचं कुत्रं कशाला व्हावं लागलं असतं, सोन्याचं कुत्रं कशाला बनवावं लागलं असतं. मग ते म्हणे बाबा आम्ही फक्त दगड मारला. म्हणे मग कुत्रं त्या ब्राह्मणाच्याच पोरानं मारलं. म्हणे आम्ही फक्त दगड मारला, ते जिवंत होतं, ब्राह्मणाच्या पोरानं मारलं आणि टपकन गेलं. म्हणे मग पुन्हा ते माणसं त्या ब्राह्मणाकडे गेले. म्हणे ब्राह्मण बुवा तुमच्याच पोरानं कुत्रं मारलं. म्हणे ब्राह्मण बुवानं त्या मुलाला बोलवलं. म्हणे का रे कुत्रं तू मारलं का? म्हणे हा ना बाबा, यांच्या ना ते मरतच नव्हतं, मी दगड टाकला टपकन गेलं. म्हणे असं टपकन गेलं. म्हणे मग आता उलटले का ब्राह्मणावर. ब्राह्मण मग आता ते माणसं म्हणे ब्राह्मण देवा काढा आता कोणतं पंचांगण, आता आम्हाला जर सोन्याचं व्हावं लागेल, सोन्याचं कुत्रं व्हावं लागेल, आता तुम्हाला काय करावं लागेल. ब्राह्मण म्हणे काळजी करू नका, आपल्याकडे दुसरं पंचांगण आहे. ते पंचांगण बाजूला ठेवलं आणि ब्राह्मणानं दुसरं पंचांगण काढलं. मग तेव्हा त्याच्या पोराला विचारलं का रे कुत्र्याचं पिल्लू कोणत्या रंगाचं होतं? तो म्हणे काळ्या रंगाचं होतं. पिल्लूच होतं? म्हणे हो. मग ब्राह्मणानं श्लोक तयार केला, कालक उत्तम पडलं चित्तम, ब्राह्मणाच्या पोरानं मारला अतिउत्तम. असा श्लोक तयार केला. म्हणे चला फिटला म्हणे दोष. विठाला विठाला मग तो काय कलियुगातला ब्राह्मण नव्हता, तो रावण म्हणजे अतिशय वेदशास्त्र पठण करणारा ब्राह्मण होता. मग त्या ब्राह्मणाने त्या ठिकाणी त्या रावणाने त्या लंकेची पूजा केली, पूजा वास्तुशांती केली. आणि मग वास्तुशांती केल्याच्या नंतर आता ब्राह्मणाला काहीतरी दक्षिणा द्यावी लागते. मग भगवान भोलेनाथ म्हणू लागले आता तुला काय दक्षिणा देऊ सांग. रावण म्हणे नका हो, तुम्ही माझे गुरु आहे, मी कसे काय तुमच्याकडून दक्षिणा घेऊ. भगवान भोलेनाथ म्हणू लागले नाही, तू वास्तुशांतीची पूजा केली ना, आता तुला दक्षिणा घ्यावेच लागेल. भगवान भोलेनाथ रावण्या करताय. मग अखेर नाविला झाला आणि रावणाच्या डोक्यात आलं. रावण म्हणे तुम्ही दक्षिणा देताय ना मला, मग मी ज्या वास्तूची पूजा केली ना ही लंकाच मला देऊन टाका ना. भगवान भोलेनाथ एवढं भोळं दैवत तथास्तु म्हटले आणि ती भगवान भोलेनाथाची जी लंका होती ना ती सोन्याची लंका रावणाला बहाल केली
आणि रावणानं बळकवली बा. पण मात्र पार्वती आई साहेबला राग आला बा. का राग आला? पार्वती आई साहेब म्हणे आमचं नुकतंच लग्न झालं, कुठंतरी ती सोन्याचा महाल मिळाला आणि मिळाल्याच्या नंतर याने आमच्याकडून विस्कावून घेतलं ना, याचा मात्र या लंकेचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. मग पुढच्या जन्मामध्ये भगवान शंकर हनुमंतराय झाले. बरोबर, हनुमंतराय झाल्याच्या नंतर मग आता पार्वती आई साहेब म्हणे तुम्ही तिकडं चालले ना, मी काही इथं राहू का, मला पण यायचंय. मग पार्वती आई साहेब शेपटी झाल्या. मग लंका कोण जाळली? हनुमंतरायने जाळली का शेपटीने जाळली. कोण जाळली? महाराज, आमच्या गावात एकदा विनस्पेक्शन होतं बरं का. एका पोराला सरांनी उठवलं. सर म्हणे सांग रे लंका कोण जाळली? ते साहेबांनी विचारलं बरं का. तो विद्यार्थी म्हणे सर मी अजिबात जाळली नाही म्हणे लंका. मग त्याच्या शिक्षकाला बोलवलं. त्याच्या शिक्षकाला त्या साहेबांनी प्रश्न केला, अहो काय विद्यार्थी तुम्ही शिकवता का काय? म्हणे काय? तुमच्या विद्यार्थ्याला मी प्रश्न केला लंका कोणी जाळली? तो म्हणे मी जाळलीच नाही. मग तो त्याचा सर म्हणे अहो लय गरीब पोरगा आहे हो, तो जाळणारच नाही म्हणे. त्या साहेबांनी डोक्याला हात लावला. म्हणे तुमचं सर्व असंच आहे का? ते हेडमास्टरला बोलवलं. हेडमास्टरला म्हणे काय शाळा पाहता तुम्ही? असे तुमचे विद्यार्थी असे तुमचे शिक्षक. म्हणे काय झालं? मी तुमच्या विद्यार्थ्याला विचारलं लंका कोणी जाळली? तो म्हणे मी जाळली नाही. त्याच्या शिक्षकाला विचारलं. शिक्षक म्हणे अहो लय गरीब मुलगा आहे, तो जाळणारच नाही, आमच्यापैकी कोणी जाळणार नाही. मग तो हेड मास्टर आहे पुढच्या डोक्याचा होता. हेड मास्टर म्हणे अहो हे गाव असं गरीब आहे, कोणीच लंका जाळणार नाही, आमच्यापैकी कोणीच जाळली नाही. असं तर नाही ना. साहेब डोक्याला हात लावून निघून गेला. पुन्हा त्या शाळेतच गेला नाही. विठ्ठल काय झालं? मग पार्वती आई साहेब शेपटी झाल्या आणि त्या ठिकाणी हनुमंतराया लंकेमध्ये गेले. आणि लंकेमध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी पार्वती आई साहेबने लक्षात ठेवलं होतं या रावणाने आमची लंका बळकवली ना, आता याला सोडायचं नाही. म्हणून त्या शेपटीने त्या आई साहेबने पूर्ण सोन्याची लंका जाळून टाकली. म्हणून त्या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य असं एकच आहे, भगवान महादेव किती भोळे आहे, तर ते देवांचेही देव अतिशय भोळे आहे. आणि मग पुढचा प्रश्न आहे चक्रवर्ती. चक्रवर्ती का म्हटलं गेलंय? भगवान भोलेनाथांना चक्रवर्ती का म्हटले गेलंय? तर नाथ बाबा सांगतात एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. भगवान भोलेनाथांनी या वारकरी संप्रदायाची सुरुवात केली. मग भगवान भोलेनाथ या वारकरी संप्रदायाचे गुरु आहे. काय अभंग आहे महाराज? आदिनाथ उमा बीज प्रगटले, आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्राला धले सहजस्थिती, मच्छिंद्राला धले सहजस्थिती. बीज प्रगटले मच्छिंद्राला धले सहजस्थिती. अजून एक माईक होता ना महाराजांना माईक द्या ना. म्हणणारे महाराज खराब झाला असं पाण्यात बुडून पा थोडा. असो या ठिकाणी महाराज सांगतात वारकरी संप्रदायाची जी सुरुवात आहे ना ती भगवान भोलेनाथांपासून आली. का? म्हणून त्यांना चक्रवर्ती राजा म्हटलेलं आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गैनी प्रती. भगवान भोलेनाथांनी एक दिवसाचा प्रसंग घडला. पार्वती आई साहेब विचारतायत महाराज तुम्ही नेमकं काय करतात? एकांत वासात असतात, एकांत ध्यानात असतात, नेमकी तुम्ही कोणाचं नामस्मरण करतात? भगवान भोलेनाथ म्हणू लागले मी माझ्या देवाचं वर्णन करतोय. भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम पूज
भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करे महादेव गोड प्रमाण महाराजांनी दिलं. भजन करी महादेव भजन करी महादेव. प्रभू श्री रामचंद्राचं भजन भगवान भोलेनाथ करत होते, एकांतवासात होते. आणि मग पार्वती आई साहेबने सांगितलं, तुम्ही कोणत्या देवाचं नामस्मरण करतात मला तरी सांगा हो. त्यावेळेस भगवान भोलेनाथ सांगू लागले, हे नामस्मरण करण्यासाठी गडबड गोंधळ चालत नाही. माणसामध्ये नामस्मरण करता येत नाही, मग त्याला एकांतवासात जावं लागतं. गंगेच्या तीरी जावं लागतं, किंवा एकांतवासात झाडाखाली जावं लागतं, किंवा गाईच्या गोठ्यात ते नामस्मरण करावं लागतं. पार्वती आई साहेबने हट्ट धरला. आता स्त्री हट्ट आहे, बाईने एकदा हट्ट धरला रे धरला का बाईचा हट्ट पुरवावाच लागतो. महाराज असं सांगतात शास्त्र, स्त्री हट्ट, जोग हट्ट आणि बाल हट्ट. काही पण असतो बरं का बाल हट्ट. एकदा तो बिरबल पाहिला ना तुम्ही, म्हणजे चित्रात तो बिरबल त्या बादशाकडं नोकरी करायचं बरं का. बिरबल त्या बादशाकडं नोकरी करत असताना एक दिवस तो लेट झाला. लेट झाल्याच्या नंतर त्या बादशाने प्रश्न केला बिरबला, आज का वेळ झाला? म्हणे महाराज तुम्हाला माहित नाही, माझं लहान मुलगा आहे आणि ते फार हट्टी आहे. म्हणे नेमकं काय हट्टी आहे? म्हणे ते सांगता येणार नाही. मग बादशाह म्हणे, मी घटकाभर तुझा बाप होतो, तू माझा मुलगा होय आणि मला करून दाखव. तो म्हणे बघा बरं का. म्हणे हो. आता बिरबल हुशारच होता. तो म्हणे तुम्ही माझे बाप, हा मी तुमचा मुलगा, मी लहान मुलगा, करू हटलं? म्हणे हो. मग तो बिरबल रडायला लागला. बिरबल रडता रडता तो म्हणे मला हत्ती पाहिजे, रडायचा आणि हत्ती पाहिजे. आता तो बादशाहच होता. बादशाह म्हणे हा पाय हत्ती. मग बिरबल पुन्हा रडायला लागला आणि बिरबल रडायला लागला. तो म्हणे मला मडकं पाहिजे. त्याने मडकं आणून दिलं. पुन्हा बिरबल रडायला लागला. म्हणे काय झालं? म्हणे हा हत्ती या मडक्यात घालून पाहिजे. आता लहान पोर असते. मग हे म्हणे हे नाही जमणार. बिरबल बादशाह म्हणे हे नको, दुसरं. मग दुसरं चालू केलं. मग मला ऊस पाहिजे. मग तो ऊस सोलून पाहिजे. आणि मग ऊस सोलून दिला, चुट्ट्या बनवून दिल्या. आणि मग आता पुन्हा तो बिरबल रडायला लागला. म्हणे आता काय झालं? म्हणे हा ऊस जसाची तसा करून पाहिजे. याला बाल हट्ट म्हणायचं. मग बिरबल म्हणे याला बाल हट्ट म्हणतात, हे तुम्हाला शक्य नाही. असा बाल हट्ट आहे, तसा श्री हट्ट. पार्वती आई साहेबने हट्ट धरला. नेमकं तुम्ही कोणाचं नामस्मरण करता? त्यावेळेस भगवान भोलेनाथांचा नाविलाज झाला आणि भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी पार्वती आई साहेबला एकांतवासात घेऊन गेले. काय वर्णन आहे? क्षीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुवरी काही नेनो त्रिपुरारी सांगत असे. भगवान ज्ञानोबराय सांगतात काही नेनो त्रिपुरारी सांगत असे. काय ज्ञान सांगितलं हे पण माहिती नाही. पार्वती आई साहेबला ते ज्ञान सांगण्यास सुरुवात केली. पण प्रसंग असा घडला, पार्वती आई साहेबला दोन वर्णन आले. काही म्हणतात झोप लागली, काही म्हणतात समाधी लागली. आता पार्वती आई साहेब होती, त्या का झोपी जातील का? पण पार्वती आई साहेबांना समाधी लागली. समाधी लागल्याच्या नंतर भगवान भोलेनाथ ते नामस्मरण सांगतायत. पण पार्वती आई साहेबचा होकार बंद झाला. आणि मग इकडे चिंता भगवान विष्णूंना पडली. आता भगवान भोलेनाथ नाम सांगताय, ज्ञान सांगताय, ते ज्ञान वाया जाऊ नये म्हणून भगवान विष्णूंनी कुणाचा अवतार घेतला? मच्छिंद्रनाथाचा अवतार घेतला. आणि एका माशाच्या पोटात जाऊन ते ज्ञान ऐकू लागले. ज्ञान ऐकता ऐकता पुन्हा भगवान भोलेनाथांनी पाहिलं पार्वती आई साहेबला समाधी लागलेली. आणि त्या ठिकाणी हे ज्ञान कोण ऐकतं? त्यावेळेस भगवान भोलेनाथांनी पाहिलं का हे ज्ञान भगवान विष्णू ऐकताय. मग भगवान भोलेनाथांना आनंद झाला. अरे माझाच भक्त, माझाच अवयव, तुका म्हणे एका देहाचे अवयव. भगवान विष्णू आणि भगवान शिव हे एकच आहे. भगवान विष्णू आणि भगवान शंकर हे दोन नाहीत. तुका म्हणे एका देहाचे अवयव. आत्ताच प्रमाण दिलं.
आणि हरिहरा नाही भेद, नाही नका करू वाद. भगवान भोलेनाथ आणि भगवान विष्णू एकच आहे. मग ते ज्ञान मच्छिंद्रनाथाच्या रूपाने भगवान विष्णूंनी ऐकलं. पुढे पुन्हा काही काळ गेला आणि पुन्हा एका स्त्रीला मच्छिंद्रनाथांनी त्या ठिकाणी राख दिली होती खाण्यासाठी. मग त्या बाईने शेजारजीनं सांगितलं, राख खाऊन का मुलं होतात का? नवनाथामध्ये वर्णन आलेलं आहे ना, राख खाऊन का मुलं होतात का? मग त्या स्त्रीचं ऐकून उकारड्यावर फेकली. त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ पुन्हा गेले आणि त्या उकारड्यातून गोरक्षनाथाचा जन्म झाला. तो गोरक्षनाथ दुसरा कोणी नसून भगवान भोलेनाथ होते. मग पुन्हा ते ज्ञान भगवान विष्णूंनी पुन्हा गोरक्षनाथाच्या रूपाने भोलेनाथांकडे दिलं. पुन्हा ते ज्ञान भगवान विष्णूंनी गैनीनाथाचा अवतार घेतला. पुन्हा ते ज्ञान भगवान भोलेनाथांनी गैनीनाथांना दिलं. पुन्हा आता गैनीनाथाला चिंता पडली, हे ज्ञान कोणाला देव? त्यावेळेस गैनीनाथांनी पुन्हा आराधना केली. मग भगवान भोलेनाथ काही येईना, हे ज्ञान पुन्हा भोलेनाथांना द्यायचं आहे. मग भोलेनाथांना काय, मग त्या ठिकाणी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करण्यासाठी निवृत्तीनाथ दादा आले. निवृत्तीनाथ दादा कोणाचा अवतार आहे? सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार. रमेश महाराजांनी गोडच प्रमाण दिलं. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार. पुन्हा गैनीनाथांनी भगवान विष्णूच्या रूपानं संत निवृत्ती दादांना ते ज्ञान दिलं. निवृत्ती दादा म्हणजे साक्षात भगवान भोलेनाथ, भगवान शंकराचा अवतार निवृत्तीनाथ. आणि मग पुन्हा निवृत्तीनाथांनी तेच ज्ञान महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर भगवान विष्णूंना पुन्हा ते ज्ञान निवृत्ती दादांनी दिलं. आणि मग भगवान भोलेनाथांनी सांगितलं, आता बास कर, एक गुरु एक शिष्य ही परंपरा आता बाद झाली, हे ज्ञान सगळ्या जगाला दे. आणि मग संत निवृत्तीनाथांच्या उपदेशावरून म्हणजे भगवान शंकराच्या उपदेशावरून ते ज्ञान माऊली ज्ञानोबारायांनी सर्व जगाला दिलं. प्रगटाचे गोह्य बोले विश्व ब्रह्माचे केले, चरणी मस्तक ठेविले. आरती ज्ञान राजा, आरती ज्ञान राजा, महाकैवल्य तेजा, सेवकी साधू संत, सेवकी साधू संत, मनुवेदुला माझा. आरती ज्ञान राजा. वा, गोडस प्रमाण महाराजांनी दिलं. आता निवृत्तीनाथांच्या आदेशावरून माऊली ज्ञानोबारायांना आदेश केला, हे ज्ञान मात्र आता गुह्य ठेवायचं नाही. म्हणून माऊली ज्ञानोबारायांनी प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती म्हणजे भगवान माऊली ज्ञानोबारायांनी पुन्हा भगवान शंकरालाच दिलं, पण तुम्ही प्रत्यक्ष महेशाच्या मूर्ती आहे. आता इथे बसलेले जे श्रोते आहे ना, ते साक्षात भगवान भोलेनाथाचे अवतार आहे. भगवान शंकर तुम्ही बसलेले आहात, फक्त तुमच्या गळ्यामध्ये सर्प नाही. म्हणून त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबाराय सांगतात, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारायांनी ते ज्ञान सर्व जगाला दिलं, परंतु भगवान भोलेनाथ पुढे ठेवून, म्हणून त्यांना ज्ञानाचा चक्रवर्ती म्हणतात. आता भोळा लक्षात आला, आता चक्रवर्ती म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं. पुन्हा चक्रवर्ती का म्हणतात एक थोडक्यात सांगतो. पहिली ज्या ठिकाणी जी वारी आहे ना, पंढरपूरची वारी, ती भगवान शंकरांनी केली. भगवान शंकरांनी कशी केली तर पहाटेच्या
काकड्यामध्ये आपण म्हणतो ना, रंबादिक नाचती रंबादिक नाचते उभ्या जोडोनी हात त्रिशूल डमरू घेऊन आला गिरजेचा कांता त्रिशूल डमरू घेऊन आला गिरजेचा कांता रंबादिक नाचते उभ्या जोडोनी हात त्रिशूल डमरू घेऊन आला गिरजेचा कांता त्रिशूल डमरू घेऊन आला गिरजेचा कांता गोडच प्रमाण दिलं महाराजांनी, टाळ्या वाजवून. रंबादिक नाचती पुढे जोडून हात त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. भगवान भोलेनाथांनी पंढरपूरची पहिली वारी केली आणि मग त्या ठिकाणी भगवान भोलेनाथ निघाले वारी करण्यासाठी. मग घरची पार्वती आई साहेब का गप बसतील का? ते काय आपले होते का? तुम्ही द्राक्ष बाग बघा आणि मी जातो वारीला, असं नव्हतं. त्या ठिकाणी भगवान भोलेनाथ निघाले, मग पार्वती आई साहेब निघाल्या. पार्वती आई साहेब निघाल्या, मग गणपती बाप्पा त्यांच्या बरोबर निघाले. मग तुम्ही असं म्हणाल कार्तिक स्वामी कुठं गेले होते? कार्तिक स्वामी पृथ्वी प्रदक्षिणाला गेले होते. पहिली लागली होती ना त्यांची. जो पृथ्वी प्रदक्षिणा पहिल्या जो एक नंबर करील त्याचा पहिला मान राहील. आता गणपती बाप्पा हुशार, गणपती बाप्पाने आई बापाला प्रदक्षिणा मारली आणि पहिला नंबर मिळवला. कार्तिक स्वामी अजून प्रदक्षिणा करतायत, ती तिकडेच गेले. त्या ठिकाणी पार्वती माता आणि भगवान भोलेनाथ आणि गणपती बाप्पा वारी करण्यासाठी निघाले. जर पंढरपूरला कोणी गेला असेल, पंढरपूरच्या अलीकडे काय लागतं हो? पद्मावती तळ पाहिलं असेल तुम्ही, पद्मावती तळ लागतं. मग पार्वती आई साहेब म्हणू लागल्या, आता मला पुढे जाण्याची अपेक्षा नाही का? तो कळस, पांडुरंगाचा कळस मला दिसलेला आहे. मग पार्वती आई साहेब म्हणत्या, आता बास, तो कळस सोजवळ दिसतोय ना, बर्वे बर्वे पंढरपूर विठोबा रायाचे नगर, त्या ठिकाणी मला आता कळस दिसला, मला आता पुढे जाण्याची गरज नाही. म्हणून आजही त्या ठिकाणी पद्मावती म्हणजे अंबिका मातेचं त्या ठिकाणी मंदिर आहे. मग पुढे आता राहिला कोण? मग ते आता सगळं कुटुंब गेल्याच्या नंतर ते काय असं बसणं गेलं का? मग भगवान भोलेनाथाचं वाहन काय? नंदी. नंदीला पण घेऊन गेले होते. आणि नंदीला घेऊन गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आता गर्दी वाढत आहे. चंद्रभागेचं स्नान केलं. स्नान केल्याच्या नंतर पुढे हनुमंतरायाचं मंदिर लागलं. आणि मग आता लोकांना मात्र गर्दी होऊ लागली. हा नंदी कोणालाही शिंग लावायचा. माणसं म्हणू लागले, आता बास भोलेनाथ बाबा, या नंदीला इथंच ठेवा आणि तुम्ही एकटेच जा. मग त्या नंदीला एक हनुमंतरायाचं मंदिर आहे, त्या हनुमंतरायाच्या मंदिरासमोर त्या नंदीला बसवलेलं आहे. आजही तो नंदी प्रत्येक हनुमंतरायाच्या समोर बसलेला आहे तेव्हापासून. म्हणून त्या ठिकाणी त्या नंदीला तिथं बसवलं. पुढे मग आता गणपती बाप्पा आणि भगवान भोलेनाथ आणि मग पुढे गणपती बाप्पा एका नामदेव पायरीच्या पुढे गेले आणि गणपती बाप्पा म्हणे, आता मी काय पुढे जात नाही. म्हणून त्या ठिकाणी एका खात्यामध्ये गणपती बाप्पाला बसवलं. मग आता राहिले कोण? फक्त भगवान भोलेनाथ. आणि मग भगवान भोलेनाथ पुढे गेले आणि त्या पांडुरंगाने पाहिलं, अरे माझा जीव त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणून पांडुरंग परमात्मा विटेवरून खाली आले आणि भगवान भोलेनाथांना कडकडून मिठी दिली. कडकडून मिठी दिली. परंतु भगवान पांडुरंग परमात्म्याला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला का भगवान भोलेनाथांना उचलून आपल्या डोक्यावर घेतलं. म्हणून परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. म्हणून त्या ठिकाणी चक्रधारी भगवान विष्णू आहे ना, मग त्या भगवान विष्णूच्या डोक्यावर भोलेनाथ बसले ना, म्हणून त्यांना चक्रवर्ती असं म्हणतात. विठ्ठल. आता तुमच्या लक्षात आलं असेल, नाथ बाबा या ठिकाणी शिवाचं वर्णन करतायत. तो शिव कसा आहे? तो शिव भोळा आहे, तो चक्रवर्ती राजा आहे. आणि मग त्याचं नामस्मरण, त्याचे पाय माझ्या हृदयामध्ये आहे. मग पाय हृदयामध्ये का असावे लागतात? जर त्याचे पाय आपल्या हृदयामध्ये असलेले असले, ज्याचे पाय आपल्या हृदयामध्ये असलेले असले का मग आपल्याला तो भगवान भोलेनाथ
त्या आपल्यावर कृपा करतो म्हणून अभंगाचं दुसरं चरण. वाचे वदता शिवनाम 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 दयान बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध काम वाचे वदता शिवनाम 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 वाचे वदता शिवनाम. वा वा वा. माणसं जागेवर नाचायला लागली होती ना. काय चालू होती डवळा बैल म्हणा. मला लहानपणापासून म्हणायची सवय होती बरं का. मी लहानपणी गाई वळायचो बरं का. आणि मग ते छगन चौगुले होतं ना. छगन चौगुले ते कॅसेट म्हणायचं. मग मी गाईकडे गेलो का म्हणायचो सदा शिवशंकर गोसावी झाला सांगुनाच्या वाड्याला गेला. असं मी त्या गाई वळताना असं म्हणजे गाई वळताना असं म्हणायचं बरं का. आणि मग ती मला सवयच लागून गेली. नंतर मग हळूहळू मी गवळणी म्हणायला लागलो. असं गोडच चाल महाराजांनी म्हटलं. नाही 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 आज आहे ना आज फक्त भोलेनाथाचंच वर्णन आहे. गवळण आपण नंतर दुसऱ्या कीर्तनाचा योग आला ना मग गवळण म्हणू. असं या ठिकाणी भगवान भोलेनाथ त्या शिवाचं वर्णन करतायत संत एकनाथ महाराज. संत एकनाथ महाराज सांगतात तो शिव कसा आहे तर तो शिव भोळा आहे. चक्रवर्ती का आहे तर तो भगवान विठोबा रायाच्या डोक्यावर बसला म्हणून तर त्याला चक्रवर्ती म्हणतात. म्हणून अशा भगवान भोलेनाथाचे पाय माझ्या हृदयात आहे. आणि मग दुसऱ्या चरणात महाराजांनी आता सांगितलं जे सगळ्या जगाला ज्याची भीती आहे ना सगळ्या जगाला ज्याची भीती आहे ना ते काम आणि क्रोध त्या ठिकाणी नाहीसे होतात. का नाहीसे होतात कारण त्या ठिकाणी भोलेनाथ बाबांचं जर नामस्मरण केलं तर आपलं चित्त निर्मळ होतं. आणि चित्त निर्मळ झालं महाराज प्रमाण सांगतात तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येवनी गोपाळ रायते. महाराज सांगतात जर आपलं चित्त शुद्ध झालं रे झालं तो भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये राहतो. आणि भगवान परमात्मा एकटा हृदयामध्ये आला रे आला साठविला हरी जिही हृदय मंदिरे त्याची सरली येरधार झाला सफल व्यापार. महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये आला रे आला का जन्म मरणाची येरधार संपते. आणि जन्म मरणाची जर येरधार संपवायची असेल तर तो देव आपलासा करून घ्या. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नाही. मग तो भगवान परमात्मा आपलासा झाला रे झाला का आपल्याला कामही काही करू शकत नाही आणि क्रोधही काही करू शकत नाही. आणि मग सर्व काही घडल्याच्या नंतर महाराज सांगतात भगवान भोलेनाथाचं वर्णन केलं रे केलं का आपल्याला 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. ते महाराज अभंगाच्या तिसरे धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष हो धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष हो धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष हो धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष हो धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदत शिव नाम
वाचे वदता शिवनाम हो वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम धर्म अर्थ काम मोक्ष जीवन एकता प्रत्यक्ष सर्व एकता प्रत्यक्ष जीवन एकता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम हो वाचे वदता शिवनाम वाचे वदता महाराजांनी गोडच चाल म्हटली। या ठिकाणी संत एकनाथ महाराज सांगतात की 4 पुरुषार्थ आपल्याला प्राप्त होतात, ते म्हणजे असं पहिला सांगितला धर्म। आपण आपला धर्म जोपासला पाहिजे। धर्म म्हणजे काय हो? अहो, ज्या संभाजी राजांनी धर्मासाठी प्राणाची आहुती दिली ते माझे संभाजी महाराज। या ठिकाणी संभाजी महाराजांनी धर्म, त्या ठिकाणी औरंगजेबाने सांगितलं की धर्म तुम्ही बदला, माझ्या मुलीशी लग्न करा, मी तुम्हाला मोकळा सोडतो। पण त्या ठिकाणी माझ्या संभाजी राजाने त्या ठिकाणी प्राण गेला, पण धर्म मात्र सोडला नाही। आणि जर आपण त्या ठिकाणी धर्म आपण सुद्धा पाळला पाहिजे। माझ्या संभाजी राजांनी धर्म पाळला, त्या ठिकाणी एक एक डोळा, एक एक कान, एक एक हात काढून त्या औरंगजेबाने आपला औरंगजेब सांगत होता मराठे का त्योहार कोणसा आहे रे? त्यावेळेस सांगत होते मराठ्यांचा जो आपला गुढीपाडवा असा मोठा महत्वाचा सण आहे ना। औरंगजेब वाट पाहत होता गुढीपाडवा कधी येणार, गुढीपाडवा कधी येणार, आणि त्या दिवशी माझ्या संभाजी राजांचा छेड करून त्या ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी त्या संभाजी महाराजांना मारण्यात आलं। म्हणून आपण गुढी उभारताना निंबाची फांदी का लावतो? त्या ठिकाणी निंबाची फांदी, कारण आपल्याला एक ठिकाणी रामप्रभूंना, त्या ठिकाणी रामप्रभूंचा वनवास संपला म्हणून गुढीपाडवा आपण साजरा करतो। पण त्या ठिकाणी एक दृष्टीने या महाराष्ट्रासाठी वाईट घटना घडली का संभाजी राजांना त्या ठिकाणी संभाजी राजांचा बली त्या ठिकाणी दिला, म्हणून आपण त्या ठिकाणी निंबाची फांदी कडू म्हणून वाईट झालं म्हणून त्या ठिकाणी लावतो। लक्षात ठेवा, म्हणून आपण आपला धर्म पाळला पाहिजे। आपला धर्म काय आहे हो? अहो, ज्या ठिकाणी आता मुस्लिम बांधव आपलेच भावबंद आहे ना, ते त्यांचा धर्म पाळतात। जर त्यांच्याकडे एखादा पाहुणा आला ते नमाजमध्ये घेऊन जातात। कशाला? दर्शनासाठी, नमाजमध्ये। आपल्याकडे जर पाहुणा आला ना, आपण धाब्यावर घेऊन जातो। म्हणून आपण आपला धर्म पाळला पाहिजे। त्या ठिकाणी ते लहान मुलांना नमाज पाळण्यासाठी घेऊन जातात। आपण कधी म्हणतोय का लहान पोरांना चला मंदिरात दर्शन घेऊ? आपण जर आपल्याबरोबर एखादा पोरगा आणला ना, तो दुसऱ्याला म्हणतो अरे काय तुझा लाड, कुठे घेऊन सुटावा का? आता दर्शनाला आला तो, चांगले संस्कार करू राहिला, आता हे पोर उभे समजा यांच्यावर संस्काराचे चांगले। मग आता समजा एखादा म्हातारा व्यक्ती, आणि म्हाताऱ्या व्यक्तीने टाळ घेऊन उभं राहिलं, आणि म्हाताऱ्या व्यक्तीला विचारलं बाबा तुम्ही आयुष्यभर परमार्थ नाही केला, मग आता का टाळ घेऊन उभे राहिले? मग तो म्हातारा व्यक्ती म्हणतो माझे आता दात पडले। मग दात पडले, मग याचा काय संबंध? तो म्हणे मला आता चावत नाही ना, त्याच्यामुळे मी आता इकडे वळलो। याचा काहीच फायदा नाही। खरं तर या नवतरुणावर जर संस्कार पडले ना, तर या ठिकाणी उद्याची पिढी चांगली येईल। नाही तर आपला धर्म आपण जर पाळला नाही ना, तर आपल्यावर कोणाचं तरी पुन्हा राज्य येऊ शकतो। छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा येणार नाही का? आपण म्हणतो राजे डीजे लावू, आपण म्हणतो राजे पुन्हा जन्माला या। आता काय बाटल्यांची भुसणं गोळा करायला येणार आहे का राजे? तुम्ही डीजे जरूर लावा, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार आणि विचार हे पहिले ध्यानात घ्या। छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्रीला माते समान मानलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी एका स्त्रीला धरून आणलं, तर छत्रपती शिवाजी राजांनी
त्या ठिकाणी त्या माऊलीला साडी चोळी नेसून आणि सुखरूप घरी पोहोचवलं. म्हणून त्या माऊलीने विरोधकांना सुद्धा सांगितलं का छत्रपती राजाशिवाय सारखा राजाच नाही. का छत्रपती राजा जर एखाद्याच्या पाठीमागे उभा असेल ना तर त्या स्त्रीला रस्त्यात कोणीच आणू शकत नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार आणि विचार आपल्याकडे असले पाहिजे. अरे ज्या ठिकाणी आपला दुश्मनाने वर्णन करावा, ज्या वेळेस शिवाजी महाराज स्वर्ग लोकाला पोहोचले त्यावेळेस औरंगजेबाने असा टोप काढला आणि औरंगजेब म्हणतोय, ए अल्लाह, आज मेरा अच्छे इंसान तेरे दरबार में आ रहे, इसके दरवाजा खुला रखना, तेरे दरबार में आ रहे. का अरे दुश्मनाने आपलं वर्णन करावं असं आपण वागलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस गेले ना त्यावेळेस औरंगजेबाने टोप काढला आणि नमाज पाडतोय का आज सच्चा इंसान तेरे दरबार में आ रहे. एवढं छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी कीर्ती गाजवली. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि माझ्या संभाजी राजाने त्या ठिकाणी धर्म पाळला. म्हणून आपण सुद्धा त्या ठिकाणी धर्म पाळला पाहिजे. म्हणून नाथबाबा सांगतात तो धर्म असा तसा येणार नाही, तो धर्म तुमच्या पुढं लोटांगण घालत आला पाहिजे. म्हणून तो धर्म पुरुषार्थ आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. पण कसा झाला पाहिजे? भगवान भोलेनाथाचं दर्शन घेतलं रे घेतलं का तो धर्म पुरुषार्थ प्राप्त होतो. पुढचा सांगितला अर्थ कसा कमवायचा. अर्थ म्हणजे पैसा कसा कमवायचा. पैसा महाराज सांगतात जोडून या धन उत्तम, जोडून या धन उत्तम व्यवहार, उदास विचारे वेदकारी, उदास विचारे वेदकारी, जोडून या धन उत्तम व्यवहार, उदास विचारे वेदकारी, उदास विचारे वेदकारी. पैसा जीवनामध्ये आवश्यक आहे, परंतु तो पैसा नीतीने कमावला पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहारे. महाराज असं एका सुभाषितकाराने वर्णन केलेलं आहे, आपल्या खिशाला खळखळाट असावा, आपल्या खिशाला पैशाचा खळखळाट असावा, पण त्यामागे गरिबाचा तळतळाट नसावा. म्हणून सुभाषितकार गोड वर्णन करतायत. म्हणून या ठिकाणी पैसा असा कमवायचा, कोणाचा तळतळाट घेऊन पैसा कमवायचा नाही. पैसा चांगल्या मार्गाने कमवा. नक्कीच तो पुरुषार्थ, अर्थ नावाचा पुरुषार्थ आपल्या पुढे लोटांगण घातल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल आणि 3 नंबरचा पुरुषार्थ सांगितलेला आहे काम म्हणजे इच्छा. आपण असं कमवा, या ठिकाणी असं वागा का सर्व इच्छा आपल्या संपून गेल्या पाहिजे. आपल्याला कोणतीच अपेक्षा शिल्लक राहिली नाही पाहिजे. मला असं वाटतं आपलं वय झालं तरी आपल्याला अपेक्षा आणि इच्छा प्राप्त होतेच. आता आपल्याकडे बंगला आहे, गाडी आहे, सर्वच आहे, पण तरी मनात राहून जातं नाही बा ती 2 एकर घेतली असेल शेजारची तर बरं झालं असतं. मरेपर्यंत आपली अपेक्षा संपत नाही. पण महाराज सांगतात आपली अपेक्षा तोपर्यंत संपत नाही, आपण जोपर्यंत तिकडं जाती नाही तोपर्यंत आपली अपेक्षा संपत नाही. मग आपली अपेक्षा लवकरात लवकर संपली पाहिजे. मग यासाठी आपण काय केलं पाहिजे? भगवान भोलेनाथाचं दर्शन घेतलं पाहिजे, भगवान भोलेनाथाला आठवलं पाहिजे. मग भगवान भोलेनाथाला आठवलं का आपला काम पुरुषार्थ आपल्या समोर लोटांगण घेऊन उभा राहतो. आणि शेवटचा सांगितला मोक्ष. जर भगवान भोलेनाथांना आपण आठवलं, भगवान भोलेनाथाचं दर्शन घेतलं का आपल्या पुढं मोक्ष नावाचा पुरुषार्थ लोटांगण घालीतच येतो. म्हणून नाथ बाबा सांगतात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, पण शिव देखता प्रत्यक्ष त्या भगवान भोलेनाथांना आठवलं, भगवान शंकराला आठवलं, पाहिलं का हे 4 पुरुषार्थ आपल्याला प्राप्त होतात. मग आतापर्यंत मी तुम्हाला काहीच त्रास दिला नाही, फक्त मी बोलतोय आणि तुम्ही ऐकताय. आता तुम्हाला एकच त्रास देतो, सर्वांनी टाळी वाजवायची आणि हात वर करून आणि मोठ्या प्रेमाने त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं. विठोबा रखुमाई
रखुमाई हरि जय 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 हरि जय जय ठोबा रखुमाई हरि जय 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 हरि जय 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 ठोबा रखुमाई हरि जय 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 हरि जय 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 ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई जय 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 ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई जय 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 ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई हा मी भोलेनाथांकडे एकच प्रार्थना करतो. हे कीर्तन हा महोत्सव का असतो? या महाशिवरात्रीच्या निमित्तानं सर्वजण आपण एकत्र येतो. याचं कारण एकच आहे का आपले विचार जे वाईट असतील ते बाहेर सोडून या भगवान भोलेनाथाच्या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र आलं पाहिजे आणि चांगले विचार या ठिकाणी घेऊन गेलं पाहिजे. मग या ठिकाणी भोलेनाथांकडे येऊन काय करायचं? भोलेनाथाला एकच सांगायचं, बाबा माझं गणगोत मला कामं येणार नाही. मी गेल्याच्या नंतर बायका मुलं पोरं सर्वच या ठिकाणी राहणार आहे. फक्त भोलेनाथ बाबा आपल्या बरोबर. का? भोलेनाथाचं राहण्याचं ठिकाण कुठं आहे? स्मशानभूमी आहे. म्हणून त्या ठिकाणी भोलेनाथ बाबा माणसं पेटून आपल्या घरचे पेटून आपल्याला निघून जातात, पण भोलेनाथ बाबा त्या ठिकाणी आपलं संरक्षण करतात. म्हणून त्या ठिकाणी सर्वांनी भोलेनाथाकडे एकच मागायचं आहे का मला कायम तुझ्यासोबत कायम तुझ्या चरणाजवळ जागा दे. म्हणून त्या ठिकाणी सर्वांनी त्या भोलेनाथाचं एकदा नामस्मरण करा. पार्वती पते हर 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 महादेव. म्हणून त्या ठिकाणी नाथ बाबा सांगतात, धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष तो भगवान परमात्मा आपलासा झाला रे झाला. तो शिव पाहिला रे पाहिला का 4 पुरुषार्थ आपल्याला प्राप्त होतात. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, एका जनार्दनी शिव 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 एका
वादी क्रोध काम छाया मंडळा करता एकदा टाळ्या वाज. अतिशय गोड या ठिकाणी साथ आहे भजनाची. काही काही ठिकाणी महाराज जावो भजनी मंडळच चांगलं नसतं म्हणजे म्हणणार. मी जर पुढं एक दिवस असा प्रसंग घडला, मी पुढं म्हणत होतो माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. मागचे भजने म्हणे माझी मामी तुझे वर्णी गुणनाम. पण या ठिकाणी असा आनंद वाटतो, असे गोड गोड या ठिकाणी रत्न या गावात लाभलेले आहे ना. खरं तर हे गावच भाग्यवान आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. एवढ्या एकोप्याने सर्वजण एकत्र येतात, एवढे मोठे कार्यक्रम करतात. खरोखर मला इतका आनंद वाटतो. माझे जिथं जिथं कार्यक्रम असतील मी त्या कार्यक्रमात कायम सांगत राहील का उंबरखेड गाव सारखं गावच नाही. अतिशय गोड या ठिकाणी निवेदन. म्हणून भगवान भोलेनाथाकडे आज एकच मागू देवा. नाथ बाबा सांगतात त्या भोलेनाथाला पाहिलं रे पाहिलं का कळी काळाची भीती आपल्याला राहत नाही. म्हणून जन्म आणि मरण्याची भीती आपल्याला राहत नाही. म्हणून त्या भगवान भोलेनाथाचं आपण नामस्मरण करायचं आहे. तो भोलेनाथ बाबा आपल्याला शेवट सांभाळतो. अन्यथा सर्वजण नाही रे नाही कुणाचे कोणी. या ठिकाणी आपलं कोणीच नाही. पैसा अडका तो येथेच राहील सडका. महाराज वर्णन करतात अंती जासी एकला प्राण्या माझे माझे म्हणून. या ठिकाणी कोणीच काम येणार नाही. बंगला माडी मोटार गाडी संगे नाही येणार. माणसा जे हा मातीला जाणार. हत्ती घोडे एका क्षणात होईल माती. रावण मेल्या लंका जळाली तशीच होईल गती. म्हणून महाराज या ठिकाणी गोड वर्णन करतायत. आपल्या बरोबर काहीच येणार नाही. पैसा येणार नाही, धन येणार नाही, दौलत येणार नाही. मग आपल्या बरोबर काय येईल? करा हरी भक्ती येईल परलोकी कामा. सोडविल त्या यमापासोनी. म्हणून आपण प्रत्येकाने भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. तो यमच आपल्याला फक्त हरी. म्हणून माऊली ज्ञानोबराय सांगतात हरिविन जन्म नरकची पै जाना. यमाचा पावना प्राणी होय. आपल्याला हरीचा पावना व्हायचं का यमाचा पावना व्हायचं हे आपले आपण ठरवायचं आहे. जर अखंड त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं
तर आपण हरीचा पाहुणा होऊ शकतो. जर अखंड त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं नाही तर मात्र आपल्याला त्या यमाच्या तावडीत जावं लागेल. म्हणून त्या ठिकाणी आपण भगवान भोलेनाथाचं नामस्मरण करू आणि भगवान भोलेनाथाकडे एकच मी प्रार्थना करतो का या गावाला, या गावच्या लोकांना उदंड असं आयुष्य दे आणि चांगली त्या ठिकाणी चांगलं आरोग्य दे. हीच भगवान भोलेनाथाकडे प्रार्थना करतो आणि सर्वांच्या चरणावर एकदा नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला इथेच विराम देतो. ज्ञानेश्वर